जिल्हा विशेष सिरीजचे प्रत्येक जिल्ह्याचे फ्री पीडीएफ मिळवण्यासाठी ज्ञानदीप सरळ सेवा हे ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा. जिल्हा विशेष सिरीजमध्ये आपला आजचा जिल्हा आहे जालना जिल्हा. या जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 ला झाली आहे. या जिल्ह्याचं क्षेत्रफळ 7,718 चौरस किलोमीटर इतकं आहे. जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत, ज्यामध्ये जालना, जाफराबाद, अंबड, बदनापूर, भोकरदन, परतूर, मंठा आणि घनसावंगी हे तालुके येतात. आता आपण बघूयात की जालना जिल्ह्याच्या सीमेला नेमके कोणते कोणते जिल्हे लागून आहेत. जालन्याच्या उत्तरेला जळगाव आहे, ईशान्य आणि पूर्वेला बुलढाणा जिल्हा येतो, पूर्वेला परभणी आणि दक्षिणेला बीड हा जिल्हा येतोय, नैऋत्येला अहिल्यानगर आणि पश्चिमेला छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामधनं गोदावरी ही प्रमुख नदी वाहते. याशिवाय गोदावरीच्या उपनद्या जसं की दुधना, धामणा, गलहटी, पूर्णा, गिरजा, खेळणा, कुंडलिका याही नद्या जालन्यातनं वाहतात. जालन्यामध्ये कुठली प्रमुख पिकं पिकवली जातात तर खरीप पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, भुईमूग, कापूस, उडीद, तूर आणि मूग ही पिकं घेतली जातात. तर बागायती पिकांमध्ये ऊस, केळी, द्राक्ष, कापूस, डाळिंब आणि करडई ही पिकंही घेतली जातात. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोसंबी उत्पादन करणारा जिल्हा हा जालनाच आहे. आता आपण बघूयात की जालना जिल्ह्यामधली प्रमुख स्थळं किंवा ठिकाणं कुठली कुठली आहेत. तर जालना जिल्हा हा कुंडलिका नदीच्या काठी वसलाय. जालन्यामध्ये बी बियाण्यासाठी प्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे. तर मंठा ह्या ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो. बदनापूर ह्या ठिकाणी शेती संशोधन केंद्र आहे. तर भोकरदन हे प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे जालन्यातलंच. जालन्यामध्ये राजूरचा गणपती फेमस आहे, जो मराठवाड्यामधल्या अष्टविनायकांपैकी एक आहे. तर अंबड ह्या ठिकाणी मत्स्योदरी देवी आणि खंडोबाचंही मंदिर आहे.